मित्रांनो लक्ष द्या, स्क्रीनवर क्वेश्चन आहे सरळ व्याजचा. बघा प्रश्न असा आहे, 10% दराने 6,000 रुपयाचे 2400 रुपयाचे सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? व्याज माहिती आहे, मुद्दल माहिती आहे, दर माहिती आहे, वर्ष काढायचं आहे. सूत्र एकच आहे, लक्षात असू द्या. बघा सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल म्हणजे रक्कम आहे गुणिले मुदत ड्युरेशन आहे गुणिले आहे दर भागिले किती आहे 100. बस एकच सूत्र आहे. या सूत्र आपण कोणता प्रश्न सोडवू शकतो? आपण दामदुप्पट असेल, व्याज काढायचं आहे किंवा दर काढायचा आहे, मुद्दल काढायचं आहे, सूत्र एकच आहे बरं का. हा सूत्र सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल मुदत दर भागिले 100. बघा सरळ व्याज किती आहे? 2400 रुपये व्याज आहे. किती मुद्दल आहे? 6,000 रुपये मुद्दल आहे. मुदत काढायची आहे, एक्स घेऊ. दर किती आहे? 10% दर भागिले आहे 100ला 100, 00 कटले 00 कटले. हा जो आहे 2400 बरोबर आहे 600 एक्सला एक्स, हा गुणाकार भागाकार होतो. 2400 डिवाइड बाय आहे 600 बरोबर एक्स, 00 कटले 6 4 24. एक्स म्हणजे काय? वर्ष आहे. 4 वर्ष ड्युरेशन आहे. किती वर्ष? 4 वर्ष वेळ लागतो. ती जी मुद्दल आहे याला व्याज येण्यासाठी 2400 रुपये किती वर्ष लागेल? 4 वर्ष लागतील. असे प्रश्न किंवा याच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील, खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कधी कॉल करा, तुम्हाला सोल्युशन उपलब्ध होईल. आगामी जी आहे फिजिकल आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा आहे. काय अडचण असेल, काय माहिती विचारायची आहे, तुम्ही 24 तास कधी फोन करू शकता. खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कधी कॉल करा.